महत्त्वपूर्ण टप्पा आहे। पंजाबला विकसित आणि आत्मनिर्भर बनवून इथं संपूर्ण परिवर्तन भाजपाच आणू शकेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। त्यांच्या हस्ते जालंधर इथं देशभरातल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण झालं। त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते आज बोलत होते। पंजाबमध्ये गुंतवणूक यावी, रोजगार निर्मिती व्हावी, तसंच इथं बनलेल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी भाजपाच काम करू शकतं असंही मोदी म्हणाले। पंजाबमधल्या राज्य सरकारच्या कारभारावरती टीका करत या आम आदमी पार्टीची ओळखच आता भ्रष्टाचारी पार्टी अशी झाली आहे असंही ते म्हणाले। यांचे अनेक नेते वेगवेगळ्या आरोपांखाली जामिनावरती आहेत। पंजाबमधली कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे, खंडणीखोरी सुरू आहे, त्यामुळे इथं गुंतवणूक कशी येईल असा सवालही त्यांनी केला। साथियों, जनता की सेवा का काम साफ नीयत से होता है, ईमानदारी की भावना से होता है। लेकिन आज जो पार्टी पंजाब में सरकार में है, उसकी ना नीयत साफ है और ना ही वो ईमानदार है। लेकिन कट्टर बेईमान पार्टी की सरकार में यहां लूट का खुला खेल चल रहा है। बीते 12 वर्षों में केंद्र से पंजाब को लाखों करोड़ रुपए भेजे गए, लेकिन पंजाब सरकार ने उस पैसे को सही जगह खर्च नहीं किया। पंतप्रधानांच्या हस्ते दौलतपूर चौक आणि करतोली दरम्यान नवी रेल्वे सेवा तसंच दिल्ली अमृतसर कटरा एक्सप्रेसवेच्या एका भागाचंही लोकार्पण झालं। आज लोकार्पण झालेल्या अमृत भारत स्थानकांमध्ये महाराष्ट्रातल्या नांदुरा आणि बारामती या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। या पुनर्विकसित स्थानकांमुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्येही लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। या अद्ययावत स्थानकांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, प्रतीक्षा कक्ष आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी उत्तम अशा सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत